जालन्यातील गोळीबारानंतर जरांगे पाटील हिरो झाले. हम झुका सकते हैं असा गर्व जरांगे पाटलांना झालाय. जरांगे आता सरकारला धमक्या द्यायला लागले. विजय वडेट्टीवार यांचा जरांगेंवर खोचकतोला. मी स्वतःला हिरो मानत नाही. हिरो होण्यासाठी नाही तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढतोय. राजकारणासाठी मी काहीही करत नाही हे सर्वांनाच माहिती. जरांगे पाटलांचं मत. सरकारच्या बाजूने बोलताय, तुमच्यावर पण दडपण आहे का? इकडून तिकडे उडी मारण्याचा तुमचाही विचार आहे का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना खोचक सवाल. राजकीय फायद्यासाठी जरांगे पाटलांची वक्तव्य. आपण कुणाला साथ देतो याचा विचार मराठा तरुणांनी करावा. वडेट्टीवारांची जरांगेंवर टीका. वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी. मराठ्यांविषयी वडेट्टीवारांच्या मनात द्वेषच. विरोधी पक्षनेते असून देखील वडेट्टीवार एकाच जातीसाठी बोलतात. मनोज जरांगेंचा वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल. ओबीसीमध्ये घ्या आणि कितीही टक्के आरक्षण वाढवा. नुसतं गाजर दाखवू नका. 70%, 75%, कितीही टक्के वाढवा. जरांगे पाटील यांचं वक्तव्य. आम्हाला 24 डिसेंबरच्या आतच आरक्षण हवं. मुख्यमंत्र्यांनी टाइम बॉन्ड लवकर द्यावा. जरांगेंची मागणी. भुजबळांची फजिती झाली असं दिसतंय. भुजबळ किती जातींना विरोध करणार? जरांगेंचा भुजबळांना टोला. आमदार अमित देशमुखांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. अमित देशमुख यांच्याकडून मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस. बीडमधील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी 3000 लोकांची चौकशी. पोलीस चौकशीमध्ये 600 आरोपी निष्पन्न. 170 जणांना अटक. बीडमधील जाळपोळीचा मास्टरमाइंड अद्यापही फरार. उद्यापर्यंत कुणबी नोंदी सादर करण्याच्या शिक्षकांना सूचना. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे उद्यापर्यंत काम पूर्ण करण्यात अडचणी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र. पुण्यातील आंबेगाव तहसील कार्यालयामध्ये कुणबी नोंदीसाठी विशेष कक्षाची स्थापना. कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेला वेग. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सापडल्या 5601 कुणबी नोंदी. तहसील विभागाकडून जुन्या कुणबी जातीची नोंद शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू. नाशिकच्या मालेगावमध्ये महसूल अभिलेखातून कुणबी नोंदींचा शोध घेणं सुरू. आतापर्यंत मोडी, फारसी आणि उर्दू भाषेमध्ये 9232 कुणबी नोंदी आढळल्या. अजूनही मोठ्या प्रमाणावर नोंदी आढळण्याची शक्यता. कोल्हापुरात मराठा समाजाची शासकीय अधिकाऱ्यांकडून फसवणूक. जुन्या नोंदी दाखवून मराठा समाजाची होणारी दिशाभूल थांबवावी. आबासाहेब पाटील यांचा आरोप. वर्ध्यामध्ये पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यानं मराठा कुणबी नोंदी शोधण्यात अडचणी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र. शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही रयत शिक्षण संस्थेबाबत नियोजित बैठक होती. वळसे पाटील यांची पवार भेटीनंतर माहिती. पुण्यामध्ये दिवाळीनिमित्त शरद पवारांना कार्यकर्त्यांकडून ड्रायफ्रुट्सचा हार. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शरद पवार यांच्या समर्थकांनी दिला अनोखा शुभेच्छा. उद्धव ठाकरेंविरोधामध्ये अवमान याचिका दाखल करण्याची पत्रकार दीपक उपाध्याय यांची मागणी. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर उपाध्याय यांचा आक्षेप. ठाकरेंनी सरन्यायाधीशांवर वैयक्तिक टीका केली नाही. कुणाची तरी पिलावळ ठाकरेंविरोधात याचिका दाखल करत आहे. पत्रकार दीपक उपाध्याय यांच्या ठाकरेंविरोधातील याचिकेवर राऊतांची सडकून टीका. राज ठाकरेंना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा. कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द. 2010 मध्ये पोलिसांनी बजावलेली हद्द तडीपारीची नोटीस न स्वीकारल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमच्याकडे सर्वात जास्त खासदार आमदार आहेत. कायदेशीर पुरावे देखील दिलेत. मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. संगमनेरमधील वडगाव पान इथं थोरात यांचा सत्कार समारंभावेळी समर्थकांची बॅनरबाजी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनताच ठरवेल. आता भावी मुख्यमंत्र्यांचं पीक आलंय, पण निवडणुकीवेळी योग्य तोच मुख्यमंत्री निवडून येईल. भाजपचे गोपाळ शेट्टी यांचं वक्तव्य. पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द. डॉक्टर ठाकूर यांच्या बदलीविरोधामध्ये माजी डीन डॉक्टर काळे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. इंदापूरमधील ग्रामपंचायतीच्या श्रेयवादावरून दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये जोरदार लढाई. इंदापूर तालुक्यातील लाकडी माझा बालेकिल्ला त्यावर दावा करू नये. भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना उद्देशून टोला. खोटारडे लोक मुंबईच्या मुळावर उठलेत. कुणीही आलं की मुंबईत परवानगी देतात. बीएमसी, पोलीस, अग्निशमन दल दोष आढळल्यास गुन्हा दाखल करा. अरविंद सावंत यांची प्रदूषणावर प्रतिक्रिया. टीव्ही कलाकार तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रियकर
शिजान खानला मुंबई हायकोर्टाचा दिलासा नाहीच. तुनिशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द करण्यास नकार. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर शेतकरी जागृती संघटनेचं आंदोलन. शेतकऱ्याला दुग्धाभिषेक घालत दूध दरवाढीची मागणी. उसाला 3,500 रुपये दर देण्याची देखील मागणी. सांगली जिल्ह्यामध्ये उसाच्या प्रश्नावरून ठिकठिकाणी आंदोलन. तासगाव तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडून दिली. बुलढाण्यामध्ये सामान्य रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी रुग्णवाहिका चालक संपावर. गेल्या 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. दिवाळीनिमित्त जळगावच्या मुक्ताईनगर बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. जादा बस फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. मुंबई पुणे शहरानंतर आता नाशिकमध्येही वाहतूक कोंडीची समस्या. शहरातील मुंबई नाका इथं वाहतुकीची कोंडी. महानगरपालिकेकडून मुंबई नाका सर्कलचा घेरा कमी करण्याचा निर्णय. नाशिक जिल्ह्यातील 46 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश स्थिती. सिन्नर, मालेगाव, येवला, निफाड आणि नांदगावच्या दुष्काळ सदृश तालुक्यांमध्ये समावेश. नाशिकमध्ये सणाच्या कालावधीमध्ये गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी. पोलिसांकडून 135 गुन्हेगारांची तपासणी तर 12 जणांना समन्स आणि वॉरंट बजावण्यात आलं. महानगरपालिकेकडून दिव्यांगांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य. सध्या 2100 पात्र दिव्यांगांना दरमहा 3,000 रुपयांचा लाभ दिला जातोय. पुण्यातील खेडचे अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहितेंनी अनाथ आश्रमातील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. कपडे, फराळ यासह फटाके देखील मिळाल्यानं मुलांचा आनंद गगनात मावेना. केंद्राकडून गहू, तांदूळ आणि खासगी बाजारामध्ये आणण्याचा निर्णय. महागाई नियंत्रणासाठी केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल. नागपुरात QR कोड स्कॅन करून ओळखा ग्रीन फटाके. फटाक्यांच्या बॉक्सवर लागला QR कोड. 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी. नगर जिल्ह्याच्या 14 तालुक्यांमधील 96 महसुली मंडळ दुष्काळ सदृश जाहीर. पालकमंत्री विखे पाटील यांची माहिती. दुष्काळी गावांना सवलती लागू करण्याचा निर्णय. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील चौहट्टा ते टाकळी खुर्द रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं. रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. ऐन दिवाळीमध्ये साताऱ्यामध्ये शहरासह ग्रामीण भागात देखील पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह बाजारपेठेतील विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ. सलग 3ऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान. ढगाळ हवामानामुळे आंबा बागायतदार चिंतेत तर थंडीचा हंगाम देखील लांबण्याची भीती. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ. आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. रिमझिम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. जळगावच्या गिरणा धरणातून धुळे MIDC मधील सोडलं आरक्षित पाणी. सिंचनाचं पंप बंद ठेवण्याचे नदीकाठच्या नागरिकांना आवाहन. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू. जायकवाडीला पाणी सोडण्यावरून राजकारण देखील तापलं. पाणी सोडण्यावरून न्यायालयीन लढाई देखील सुरू. नांदेडच्या गोदावरी घाटावर घाणीचं साम्राज्य. सचखंड गुरुद्वारामध्ये दिवाळी महोत्सवानिमित्त गोदावरीच्या पाण्याची स्वच्छता. मात्र घाटावर घाणीचं साम्राज्य पसरल्यानं भाविक नाराज. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये काही प्रमाणात सुधारणा. पावसाच्या हजेरीमुळे 200 वर गेलेला गुणवत्ता निर्देशांक आता 94 वर. दिवाळीमध्ये प्रदूषण वाढेल असे फटाके न फोडण्याचं प्रशासनाचं आवाहन. चिपळूणमधील कोसळलेल्या उड्डाणपुलाची आज होणार 3ऱ्या कमिटी सदस्यांकडून पाहणी. IIT कंपनीचे रवी सिन्हा हे करणार पडलेल्या पुलाची पाहणी. चिपळूणमध्ये कोसळलेला उड्डाणपुलाचा भाग दिवाळीनंतर हटवणार. काही टन वजनाचे गर्डर बाजूला करण्याचं मोठं आव्हान. सोलापूर विजापूर महामार्गावर महादेव कोळी समाजाचा रास्ता रोको. ST प्रवर्गातून दाखले द्या. महादेव कोळी समाजाची मागणी. रत्नागिरीतील रखडलेल्या प्रकल्प बाधितांना 25 वर्षांनंतर मोबदला मिळणार. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा काढण्यात यश. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये जोरदार संघर्ष. कोल्हापूरच्या दत्तवाडमध्ये गुरुदत्त कारखाना आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष. पोलिसांना हाताशी धरून कारखानदारांची दादागिरी. ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान AC लोकलवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला RPF पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरद गांगुर्डे असं या आरोपीचं नाव. दगडफेक का केली याबाबत चौकशी सुरू. पालघरमध्ये पिलेना नगर परिसरामध्ये भंगाराच्या गोडाऊनला आग लावल्याची घटना. आग लावणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद. अकोल्याच्या शास्त्री स्टेडियम जवळ भरलेल्या भंगार बाजाराला भीषण आग.
7 ते 8 दुकानं जळून खाक, भंगार व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान. 7 ते 8 दुकानं असली आहेत जळून. मालेगावात भेसळयुक्त मसाले बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई. गुलशन मदिना या बंगल्यामध्ये बनवले जात होते भेसळयुक्त मसाले बनवण्यासाठी करण्यात येत होता रंगांचा वापर. रत्नागिरीमध्ये बोटीवर खलासी पुरवण्याच्या बहाण्यानं 5 लाखांचा गंडा. रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. गोंदिया पंचायत समितीमध्ये 10,000ची लाच घेताना विस्तार अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. दिवाळी असल्यानं बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्याला 3 आरोपींना अटक. चोरट्यांकडून 2 लाख रुपये किमतीचे 27 मोबाईल जप्त. सोलापूरमधील मोडणीम इथं अंगणवाडी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचं. दोषींवर कारवाई करण्याची मनसेची मागणी. ऑपरेशनच्या भीतीनं गरोदर महिलेनं काढला रुग्णालयातून पळ. मेळघाटातल्या चुरणी उपकेंद्रातील प्रकार. जंगलामध्ये झाली महिलेची प्रसूती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार. महापालिका आयुक्तांचे आदेश. ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी एका आरोपीला जबलपूरमधून अटक. फिर्यादीच्या खात्यातून काढले तब्बल 99,999 रुपये. सिंचन योजनेमध्ये गैरव्यवहार करणारा कृषी अधिकारी गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तास उलटूनही मोकाटच. वसंत राठोड असं आरोपीचं नाव. आरोपीला कुणीतरी पाठीशी घालत असल्याचा संशय. यवतमाळच्या पुसदमधील कार्ला रोडवर बांधकामाचा स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी. कमकुवत बांधकामामुळे स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर. गोंदिया जिल्ह्यामध्ये चेक बाउन्स प्रकरणी 3 लाख रुपये दंडाची शिक्षा. आरोपी सुधीर चौरसिया याला 2 प्रकरणांमध्ये दंड आणि कारावासाची शिक्षा.